गुड मॉर्निंग ऑल. दिवाळीत राहिलेलं उठणं आज मी यूज करणार आहे बरं का, कारण ते मला टाकून द्यायचं नव्हतं आणि मी फेससाठी इतर कोणतेच बाहेरचे प्रोडक्ट्स यूज करत नाही. त्यामुळे म्हटलं उठणं आणि दूध आपण मिक्स करून लावूया. तेल लावलं तर ते चिपचिप होईल ना, ते आपण दिवाळीत पहिल्या अंघोळ यूज करतोच. फेसला मस्त ग्लो आला. आता इकडे टाकी आहे ना, टाकीतले तांदूळ आम्ही दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर करतोय, कारण आज ही टाकी आणि इतर भांडी आम्हाला द्यायला जायचंय दुकानामध्ये. क्लास माझा कम्प्लीट केला आणि मी निघाली. त्यात बघते तर काय, ही माझी नेहमीची जागा यायची आणि इकडून ही बिल्डिंगचा जो व्ह्यू दिसतो भाई साहेब, एकच नंबर. हा व्ह्यू पाहत पाहत मी पोहोचते घरी जाऊन आयतं जेवण जेवण्याची मजाच वेगळी. आज मम्मी घरी होती ना, मम्मीने बनवली बेसनची पोळी, पिठी भात आणि मुळ्याची भाजी तर केलीच होती. मग काय, संध्याकाळची वेळ, चला जाऊया भांडी चेंज करायला. आता ही आमची ना सगळी जुनी भांडी आहेत. टाकी तर नवीनच होती पण ती खूप जास्त मोठी होती. भाईंदरला प्रत्येक ठिकाणी आम्ही शोधलं कुठे चांगली चांगली दुकान आहेत, पण फायनली आम्हाला एक दुकान भेटलं. आणि कसं, दुकानचे मालक असतात त्यांनी पण चांगला आपल्याला रिस्पॉन्स दिला, तर त्या दुकानात आपल्याला खरेदी करायला जास्तच आवडते नाही का. आता हे ग्लास, इतर गोष्टी सगळ्या बघून खूप भारी वाटत होतं. लिस्ट पूर्ण तयार केली होती, पण कधी कधी काय होतं, लिस्ट मध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण घेत नाही आणि लिस्टच्या बाहेरच्या गोष्टी असतात त्याच आपण घेतो. पण थँक गॉड यावेळेला तसं नाही झालं. जी लिस्ट प्रॉपर बनवली होती त्याच गोष्टी आम्ही इकडे आज घेणार आहोत. बाहेर 50-50 ज्यूसला घालवण्यापेक्षा घरीच ज्युसर घेतलेला काय वाईट. त्याच्यामुळे ज्युसर पण घेतला यावेळेला. खूप वर्षांपासूनची इच्छा होती ज्युसर घरी घेऊन यायची. शॉपिंग करून घरी पोहोचतो आणि आज बाहेरूनच ऑर्डर केलं. चला, टेक केअर ऑल, बाय.